पाय मुरगळला तिचा. पप्पा तुम्ही पाय मुरगळला? अरे मी नाही, ती मला बडबडत होती आणि तिचाच पाय मुरगळला. वहिनी सगळं चांगलं होणार आहे, तुम्ही व्यवस्थित चालायला लागाल. डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना फोन कर. मी बर्फ लावू का? बर्फ लावते. बाम लावते. आता शेकायचं आपण. अरे एवढे सगळे उपाय घरामध्ये कशाला डॉक्टरला खर्च करायचा. डॉक्टरांना फोन कर, खर्चाचं बघतो. आपण एक काम करू, त्यांना तिथे बसू. चल बरं. आता हळू चला, आता सगळं चांगलं होतं. हळूहळू सावकाश सांभाळा वहिनी सांभाळा. पाय टेका. लता वहिनींचाच आवाज आहे का? हो, हा लताच्याच ओरडण्याचा आवाज आहे. फ्रॅक्चर आहे का? नाही फ्रॅक्चर नाही, फक्त हे मुरगळलंय. आवाजावरून मला वाटलंच. हा पाय मुरगळल्यावर साधारण असंच ओरडतात ना. बरं, यावेळी मी यायचंय की येतो सांगून पेशंट बरा होईपर्यंत वेळ काढायचा आहे? हे बघा डॉक्टर साहेब, मला सूर्यकांतने सांगितले म्हणून तुम्हाला फोन लावलाय. आता तुम्हीच ठरवा तुम्ही यायचं की नाही ते. 500 व्हिजिटिंग फी आणि माझे 250, टोटल 750. असं करतो, हिचा पाय बरा झाला की आम्ही तुम्हाला व्हिजिट देतो, तुम्ही आम्हाला 500 रुपये द्या. काय नाही काय, पाय मुरगळले त्याचे 750 रुपये. थांबा सांगतो. सगळी काळजी मिटली. डॉक्टर येतोय, डॉक्टर नुपूर साठी. शैला, नुपूर काय? वहिनींना डॉक्टर हवाय. असं कसं? लता वहिनीचं तर झालंय ना. ते पप्पा आहेत ना, त्यांच्यामुळे. हा तेच म्हणते मी. डॉक्टर हवाय मला. कशाला थांबायचं? आपली वेदना जाणणारा, आपल्या जखमांवर फुंकर घालणारा कोणीतरी नको का? वहिनी काय हे? मला काही पटत नाहीये हे सगळं. मला पण पटत नाहीये. हो ना, थोडा वेळ तर द्यायलाच हवा ना. आता डॉक्टरांसाठी यांचा विरोध समजू शकते मी. शैलावांचा तुम्ही का विरोध करताय? सूर्यकांत भाऊजी नको का डॉक्टरांना बोलवायला? तुम्हाला डॉक्टर हवा. विजू, तुला पण असंच वाटतंय? हो, म्हणजे डॉक्टरची गरज आहेच. नुपूरपेक्षा ना वहिनींना जास्त गरज आहे त्याची. देवा डॉक्टरांना बोलवा. शी नाही ते विचार मनात येत आहेत. पापनाशक जप करायला हवा मला. काय झालं ना शैलावांचं? काय ग बाई, कोणाचं काय आणि कोणाचं काय? डॉक्टरला बोलवा. आईला काय झालं? अरे बघ ना, वहिनींना डॉक्टरची गरज आहे की नाही. शैलाने नुपूरसाठी डॉक्टर बोलवला. नाही काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालीये. नाही म्हणजे तो मुलगा नुसता डॉक्टर नाहीये, नुपूरला बघायला येतोय तो. काय? हो, नुपूरसाठी लाखात एक स्थळ शोधलंय मी. डॉक्टर, चला आता सगळ्यांनी तयारीला लागायला हवं. चला. मी खरंच तयारीला लागते. ओ डॉक्टर, ऐकताय का? आता तुमची गरज नाही आम्हाला. अगं किती गरम पाणी ग हे. थंड पाणी टाक. अहो वहिनी, गरम पाण्याने शेकायला हवं. नाही ग नाही, मी ना परिस्थितीचे चटके सहन करेन, पण गरम पाण्याचे चटके मला सहन होत नाही. विजू, थंड पाणी टाक. वहिनी जरा कळ सोसा, नंतर सगळं छान होईल. कसलं चांगलं होतंय हे सगळं. त्या ना नुपूरच्या लग्नामुळे झालंय. तिचं लग्न लवकर झालं असतं तर टॉवर लवकर झाला असता, आणि टॉवर झाला असतं तर मला असलं घाणेरडं फरशून पडायला नसतं झालं. अरे देवा, टॉवर झाला. मुलगा झाला अशी काय ओरडत येते का? मुलगा झाला नाही, मुलगा आला. डॉक्टर साहेब आलेत नुपूरला बघण्यासाठी. अगं बाई, वहिनी सांभाळा, कशाला पटकन उठताय? विजू तू एक काम कर, ते नुपूरला दाखवण्याचा कार्यक्रम नंतर करू आपण. तू पहिले डॉक्टरला इकडे पाठव. अहो नको, आधी कार्यक्रम होऊन जाऊ दे ना. नाही ग, नुपूरला त्यांनी पसंत नाही केलं तर? नुपूरने त्याला पसंत नाही केलं तर पाय तपासायचं राहून जाईल ना ग. बरं, मग मी एक काम करते, मी नुपूरला फक्त सांगून येते की डॉक्टर मुलगा आलाय म्हणून. बर. मधू, पाणी घाल. माझी भांडी राहिलेत घासाची, मी जातो. काम चुकार टवळी. वहिनी आलेच मी. अगं पण हे. बरं वहिनी, मी त्याला पाठवून देते तुम्हाला बघायला. तुम्ही त्याला भेटणं जास्त महत्वाचं आहे. हो. म्हणजे तो मुलगा खरंच लता वहिनींना बघायला आला? हाय, आय एम यश.
यश मीन्स सक्सेस, जीत. माझ्या पत्रिकेमध्ये लिहिलंय मी ज्या बिझनेसमध्ये हात टाकेल ना त्याच्यात सक्सेस होईल. गुड. आय थिंक डॉक्टरच्या बिझनेसमध्ये जाम पैसा असेल ना. बिझनेस म्हणजे त्या म्हणायचं काय तुला? ते बघे, मेडिकल इज अ नोबल प्रोफेशन आणि मी तर लोकांशी बोलून त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना बरं करतो. आणि तू काय बोलतोय? नाही पण मग मला पण लोकांची बाजू ऐकून घ्यायची आवड आहे ना. इनफॅक्ट माझ्या बाजूला असलेल्यांचं सगळ्यांचं मी ऐकून पण घेतो. पप्पा बोलतात मी ऐकून घेतो, घरातले सगळे बोलतात मी ऐकून घेतो. यश आपण नंतर बोलूयात. नाही अरे नंतर कसं यार, मुलगा पसंत करताना बघायला नको का की तो कसा आहे ते. सो मला नोबल प्रोफेशनचा बिझनेस करायचा आहे. मला एक मोबाईलचं दुकान टाकायचं आहे. टॉवर झाल्यावर ना आपण 2 गाळे घेऊया, एकात तुझा बिझनेस एकात माझा बिझनेस. एक मिनिट तू ऐकून घे जरा. मी काही बिझनेस वगैरे करत नाही आणि डॉक्टर आणि मोबाईल शॉप ओनर हे तुला सेम वाटतात. हा मग तुझा कंट्रोल चुके आल्याला ना याने माझा संताप केलेला आहे. केळीवाले देशपांडे, चंद्रकांत देशपांडे ऐकायला कसं छान वाटतं ना. वा मस्त. अरे बघ ना, तर सूर्यकांत देशपांडे असं म्हणजे मस्त वाटतं ना. अरे छानच आहे, पण ही लोक आपल्या इज्जतीचं शिकरण करतात ना. पप्पा आपल्याला मुलगा पसंत आहे. हे बेटा, अरे स्थळ नुपूरसाठी आणलंय ना. तसं नाही, ह्याच लग्न लावा नुपूरशी. माझ्यासारखाच आहे, ब्रिलियंट एकदम. रे अक्कल पाजू नको जास्त. नाही आय कांट टेक इट एनीमोर. मी नाही अजून थांबू शकत या भूत बंगल्यात. ठीक आहे, तरी थोडा वेळ थांब. अरे काय थोडा वेळ? काय 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 घर आहे का काय तुमचं? घरात झाड आहे तुमच्या? थोड्या वेळात तिथे जंगल होईल, जंगलात लग्न लावाल माझं. अजून काही वेळ इथे थांबलो ना तर संपूर्ण घरात फाटलेल्या कागदांचा ढीग साचेल. काय असं स्वागत करतात तुमच्या? ठीक आहे, तरी तू सुरुवातच चुकीची केली. केळीवाले देशपांडे काय? बघ, या घरात ना नावाच्या बाबतीत सगळे सेंटिमेंटल आहेत. मला तरी फक्त मेंटलच वाटतंय. आय एम सॉरी यार, पण मी खरंच निघतो आता. माझ्यासाठी थांब प्लीज. हे बघ, तू एकदा नुपूरला भेटलास ना, तुझा राग आपोआप शांत होईल. ट्रस्ट मी. तू इथे काय करतो राजा? जा ना, नुपूरला घेऊन ये ना. मम्मी, ही टिकली कशी दिसते? बाई किती गोड दिसते माझी लेक. कोणाची दृष्ट नको लागू दे बाई. हे काय? मम्मी, डोळ्यातलं काजळ काढ आणि मला इथे लाव. घे. हा छान दिसते. आता आता कसं सगळं पटापट लवकर बरं होणार आहे आणि छान होणार आहे. ते म्हणतात ना, काल करे सो आज कर, आज करे सो आत्ताच्या आत्ता. तसंच मुलगा खूप छान आहे, डॉक्टर आहे. मम्मी, मी काय म्हणते, आपण लग्नासाठी जो शालू आणलाय ना गुलाबी रंगाचा, तो नको आता. आपण वेगळा शालू आणूया ज्याची बॉर्डर ना लाल रंगाची हवी. म्हणजे आपण असं काहीतरी करायला हवं ज्यावरून कळेल की हे लग्न डॉक्टरचं लग्न आहे. आपण काय काय आणखी असं करू शकतो ग? येस नुपूर, तू एक काम कर, तू शालू बिलू काय नेसू नकोस. तू तो डॉक्टरांचा असा व्हाईट कलरचा एप्रन घाल आणि ना आपण एक काम करूया, आपण ॲम्ब्युलन्स मधून वरात काढूया आणि डीजेला पण ना ते गाणं लावायला सांगूया. ते वाव वाव वा. आपण ना थीमच ठेवूया मेडिकल, म्हणजे असं पांढरा अंतरपाट आणि लाल कलरचा प्लस. आपण ना नवऱ्या मुलाला पण ना मंडपात असं स्ट्रेचर वरून घेऊन येऊया आणि आपण अख्ख्या मांडवाचं हॉस्पिटलच करून टाकूया. यश प्लीज. पण तू त्याचं कान हळू पिळायचंस हा. आणि पाठवणीच्या वेळेस सगळ्यांनी रडायचं. ग तू लग्नानंतर टॉवर मध्येच येणारच राहायला. अगं म्हणून तर सांगतेय, अटलिस्ट पाठवणीच्या वेळेस तरी मला सासरी जात असल्याचं फिलिंग यायला हवं ना. तू पण आधी मुलाला बघ तरी. या खरंच की हे सगळं मी मुलाला पसंत केल्यावर नाही का? आणि तो खाली आलाय. अरे मग आधी का नाही सांगितलं? अभिनंदन. अरे हा कोर्ट परीक्षेत पास झाला. कोर्ट परीक्षा आता पुढची कारवाई करायला हरकत नाही. हो मुलगा नुपूरला नाही लता बहिणीला बघायला आलाय. माझ्या लग्नाला नकार आहे. काय कमी आहे मुलीत? अरे मुलगा दिलाय अख्खाच्या अख्खा.